वाटतंय ना. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आम्ही बँगलोरला. बोल ना भाई. तर ही आमची पूर्ण गँग. काय नाही मी बोलतो आहे आता आम्ही थोड्या वेळात थोड्या वेळात जाणार आम्ही. जस्ट स्टेशन बाहेर आलं नाही तर जरा नाश्ता वगैरे दुकान आहेत, बरेच दुकानं आहेत आपल्या CST सारखीच, पण आपला ब्रेकफास्ट पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे हॉटेलमध्ये, म्हणून आम्ही इथं नाही करणार. काय लिहिलं समजत नाही भाई. बॅग हे बघ रे, मोबाईल बघ कसं मोबी लिहिलं आहे मोबी. बघू ना भाई, याची लँग्वेज फालतू नाही, आपल्याला समजत नाही. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता स्टेशनच्या बाहेर आणि आम्ही वेट करतो आमच्या बसचा. आपलं मुंबई स्टेशन सारखीच वाईब येते इथे, पण आपण सध्या बाहेर आहे. तर मित्रांनो आम्ही बँगलोरच्या रस्त्यांवरती फिरतोय सध्या. आम्ही बँगलोरच्या रस्त्यावरती मतलब नाईट लाईफ पण आहे. सकाळ सकाळी आलो पार्टी किती वाजले तर 6 वाजलेत. 6:30 आलेत आणि खूप हिंदी आहे, काय लोकांना जमत नाही ते. आता खड्डे आता नीट घ्या आता खड्डे. तो तर काहीच ही आमची बस तिच्याकडे जाणार का नाही सगळे. तर गुड मॉर्निंग फ्रॉम बँगलोर. हां गुड मॉर्निंग फ्रॉम बँगलोर. आधी सर बोलतो. बबली आधी जाऊ मसलंय हो नीरज भाई. चल आपल्या बाहेर होती तिकडे कुठलं तरी पार्क आहे आय थिंक. किडनी विकली असती ना आयवीची मजा केली असती. हो मी नसता ऐकून घातला. काय हा आपण बोलू का. DRM साऊथ इंडियन रेल्वे स्टेशन आहे. तर मित्रांनो हा आहे साऊथ वेस्टर्न रेल्वे स्टेशन बँगलोर. त्याच्यामध्ये झाड आहे आणि इथे रिक्षा बघा कशा आहेत. येलो अँड ग्रीन रिक्षा आहे तिथे बघा. सिग्नल भाई पर्सनल नाव नका कोणी, पर्सनल कोणीच जाणार नाही. हे बघा मंदिर किती सुंदर मंदिर आहे. नॉर्मली आहे आणि ही समोर तुम्हाला व्हाईट बिल्डिंग दिसते ना, ती SBIची पूर्ण बिल्डिंग SBIची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. किती मोठी बिल्डिंग आहे. अराउंड 20-25 फ्लोअर जरी असेल. खतरनाक. पूर्ण बिल्डिंग SBIची आहे बघा. फिट पण नाही होते पूर्ण. कर्नाटका बँक पण आहे इथे साईडलाच. कर्नाटका बँक पण आहे. तर मित्रांनो आहे आमचं हॉटेल. हा पूर्ण येलो बिल्डिंग. चला तर मित्रांनो आता आतमध्ये एंट्री करूया. समोर आहे आपला अर्जुन बसवंत आणि ही आहे खालची लॉबी. इंटेरियर खूप चांगला आहे आणि भरपूर मोठी लॉबी आहे. ते साईडला सिटिंग एरिया पण आहे आता आणि सेंटरलाच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. खूप चांगली अशी वाईब येते मध्ये. आणि सगळ्यांचं स्नॅपचॅट चालू झालं आहे. स्नॅप टाकायचं काम. तर मित्रांनो आलो आहे आता. चेक इन करतो बस.
गाईच आपण किती जण रूम किती जण एक रूम मध्ये राहतात रे भाई? 3 का 4 4 ना. मग आपण कोण कोण राहतो? काय हे तू कुठे आलाय? विवेक कुठे आलाय? तू कुठे आलाय? बँगलोर. तर मित्रांनो सिद्धार्थ नीरज चेकिंग करतोय. ही चार्जिंग संपायला आली. किती झाली? सिद्धार्थ नीरज आयुष आणि सेकंड करू ना. हे 212 वरत आहे. 212 वरत आहे. वर सेकंड फ्लोर. विवेक रूम नंबर काय? 12. 212 का? So guys, this is our room. मला दाखव ना मला. तुला दाखव भाई तुझ्याशिवाय. तर तुम्हाला एक रूम टूर देतो. हा आहे आमचा मेन इन्ग्रेडियंट, हा सोप आहे. मेन प्रोडक्ट आहे हा. हा बँगलोरचा. आणि इथून स्टार्ट कर. इथून हा बँगलोर गेटचा. अरे इथून घे. हा पाणी सगळं टाका दिलंय, काय? कप दिलंय, पाणी, हे बघा कॉफी पण दिलाय, चहा दिलाय, हा फोन पण दिलाय त्यांच्या. टेलिफोन, एक ड्रेसिंग टेबल. टेलिफोन एक मिनिट अंदाज. तर मित्रांनो चहा कॉफी दिली आहे. ड्रेसिंग टेबल, AC, बॅल्कनीचा बॅल्कनी, एक टीव्ही दिले. शांत टीव्ही दिले. कॉफी बनवून देऊ का लवकर लगेच? दिस इज डबल बेड आणि एकाला खाली झोपायला लागणार आहे. चला आमच्या इकडे तिघ जण. म्हणजे कबर्ड प्लस वॉशरूम आणि टॉवेल. बस कताम रूम. चांगला रूम आहे, खूप चांगला रूम आहे ना. तर गाईज रेडी झालो आहे आता. खाली ब्रेकफास्ट कसं वाटतं तुम्ही सांगा. खाली ब्रेकफास्टला चाललोय आता. लाईट चालू कर ना. मस्ती करत बरोबर. चला तर काहीच बाहेर जाऊया. आमदार निघत होतं ना, आज निघला तो कुठे घालतो. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि नीरज आता रेडी होतोय. नीरज बोल 2 शब्द. जय महाराष्ट्र. आणि ते 2 शब्द संपवतोय. तर मग आता आयुष कशा प्रकारे आपले काही मार्गदर्शन करतील आपल्या. तर मित्रांनो मार्गदर्शन केला खड्ड्यात पहिले ब्रेक भेटणार नाही. चला. तर मित्रांनो आम्ही आला ब्रेकफास्ट करायला. तुम्हाला दाखवतो मेनू काय काय आहे. या ही जागा आणि इथे समोरच्या टेबलवरती ब्रेड बटर आणि जॅम्स आणि ते काही आर्टवर्क्स पण ठेवले आहे. तुम्हाला दाखवतो लाईन आहेत काय काय. प्लेट झाला कोणतरी आता. एक चटणीकडे जगा नाही. गुलगुड भेटला रे तुला? इथे होता संपला. पडलवरचा गुड आहे. पप्पाया. चालूच आहे का? तर मित्रांनो आम्ही आलो आता ब्रेकफास्ट करायला. सर पण आहेत. अर्जुन, अरे विवेक. सनलाईट येते. सनलाईट आहे जरा. हा एवढा ब्रेकफास्ट आहे. तुम्ही काय घेतलं रे भाई? केलॉग्स. हो झालं का ब्रेकफास्ट झाला? हो ठीक आहे मस्त नाही काय. वाव. पाणी पिला दीजिए. कोणाला कॉल करतो? मला स्वतःला करतो. जड आहे का? मग उचलू बघ. याच्यामध्ये कोळसा पडतो ना याच्यामध्ये. प्लेट बाहर रखिए. खाना बाद में प्लेट्स बाहर रखिए. गर्ल्स बॉयज प्लीज. हैंड वॉश बाहर है. कार्पेटिंग विद शुगर. ड्रिंकिंग वाटर हियर. काका भडकले. पावर बँक आहे असं म्हणजे. पावर बँक आहे ना.
हो ना. तर काय आमच्या हॉटेलचाच कॅफे आहे. लॉबी काय रे घे ना, पैसे लागतील. पॉवर बँक घ्या, दोन घ्या, 2 पॉवर बँक भेटते. अरे पण आणून ठेवायचे, मग आपण घेतली नसेल मग चार्जेस असतील रे त्याचे. विचारतो ना. काय दिलं नसतं. तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता. थोड्या वेळात पोरांचा फोटोशूट चालू आहे. एवढे एक्सटेंड करू. उलटा कर आता. चला करायला लागतो. काय फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आमची बस येते थोड्या वेळात आणि आम्ही निघतोय आता. हे कुठली इंडस्ट्री आहे? इंडस्ट्रीचं नाव नाही माहिती. गेल्यावर सांगतो. लेट्स गो. चाललो आहे मी आता. असं वाटतं. तर मित्रांनो आम्ही आलो होतो कॉलेजमध्ये. कॉलेजचं नाव मेन स्पॉटला चार्जिंग. सो गाईस तिथे आम्हाला थोड्या वेळातून आता PPT दाखवणार आहेत. तर मित्रांनो आम्ही इथे आतमध्ये आलो होतो. सुपर कम्प्युटर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर SERC ना. तिथं एक सुपर कम्प्युटर आहे. ते बघासाठी आलो होतो. तर आता आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पल. तर जातोय आता. तुम्हाला दाखवतो पुढे काय. मित्रांनो आम्ही आलो आता मेन गेटच्या समोर इस्कॉन टेम्पल. बेंगलुरू नॉर्थ. हा इस्कॉन टेम्पल. आतमध्ये जाणार आहे थोड्या वेळाला. अजून इथे शूट अलाउड नाही. गपचूप काढतो व्हिडिओ. हो नाही अलाउड आहे. अलाउड नाही. तर मित्रांनो आलो आहे मी इस्कॉन टेम्पल. आतमध्ये शूट अलाउड नाही आहे. मी गपचूप क्लिप्स घेतोय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. सायकल दाखवली इथं पूर्ण. आमरे बाजूला लाईव्ह सायकल येते पूर्ण. हे भाषे जन्मापासून मृत्यूपर्यंत ते पूर्ण दाखवलं. हे बघ कंकाल का परत थोडं. काय तुझं काय म्हणणं आहे मला सांगा. माझं म्हणणं असं आहे, मी जो मैं बोलता वो मैं करता हूँ. तर मित्रांनो शॉर्टकटने चालू आहे. काय आमची बस आलेली आहे आणि इस्कॉन टेम्पल खूप चांगलं आहे. तुम्ही पण या कधी आहे बँगलोरला आले का? मला पण घेऊन या जेव्हा. हां याला पण घेऊन या जेव्हा. पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. मी गपचूप छोट्या क्लिप्स घेतल्या आहेत. छोट्या क्लिप्स घेतल्या आहेत. तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तर. हां अरे हम में तो कुछ बात है ना भाई. खूप सुंदर मेंटेन एकदम. तर मित्रांनो आता मी चाललोय. आम्ही चाललोय
हॉटेलमध्ये जेवायला. आमच्या ज्या हॉटेल आहेत त्याच्यामध्ये चाललो. तर भेटूया आता हॉटेलमध्ये, कारण की गोप्रोची चार्जिंग संपायला आली. तर मित्रांनो आता आम्ही चाललो लालबाग गार्डनला. आमची बस येते आता समोरून. जातो लगेच, तुम्हाला रस्ता दाखवतो थोडा आणि डायरेक्ट गार्डनमध्येच. तो गाईज आम्ही आलो आहे बेंगलुरूच्या कुठला बोटॅनिकल तरी विचारतोय. मित्रांनो आम्ही आलो आहे आता लालबाग गार्डनमध्ये. इथे शूट अलाउड नाही. मी तुम्हाला छोटे छोटे क्लिप टाकून देईन. ते बघा. आता मी कॅमेरा ठेवतोय, मोबाईलने शूट करणार आहे. भाई तुझ्याकडं मग याच्याकडं मग कॅमेरा आहे पण ठेवायला चाललाय. हो दे. मी आता एंटर केला आहे. आता पुढे जातो. अर्धे जण पुढे गेले आहेत. झाडाचा सरडा आणि एक मगर बनवलाय. पुढे एक मासा पण आहे. झाडाचं ते इथे पडलेले तुटलेले झाड आहेत त्यांची बघा कसं बनवलंय आर्ट. इन केस जेव्हा हवा वगैरे येतो पाऊस तेव्हा झाडा वगैरे पडतात त्याची असे आर्टवर्क्स बनवून ठेवतात तिथंच रिझर्व करून. आणि फॉरेनर लोक पण येतात तिथे. तर मित्रांनो हे आहे नॉर्मल झाड आणि हा आहे त्याचा डबल झाड. एक दोन झाड ठेवू तेव्हा एक झाड होईल तो. अरे जास्तच मोठं वर्टिकल मोबाईलमध्ये फिट नाही होत पूर्ण. कॅमेरामॅन नीरजच्या सोबत मी आलो झालं ते लालबाग गार्डन मध्ये. बोलू शकत नाही एवढं काय झाड आहे त्याच्यामध्ये. काहीच नको सांगू. डोंगर नाही डोंगर तिकडे टेकडीवरचा. एकदम ओके. हे यांचा एकदम ओके. या झाडावरती झाडा किती वेळ लागेल भाई? किती किती भाई चलो फांदा नाही समजलं का? असू दे भाई तू जा चढून आता मागते आता माकडे मी पण हा बघा हा आहे या जागेतला पूर्ण सगळ्यात जास्त जुना झाड. कंचा झाड आहे ते माहित नाही मला फक्त. काय जबरदस्त झाड आहे बघा. खतरनाक आहे ना. तर मित्रांनो जेव्हा निघत आपण झाड बघितला इथे होत आहे हा तो अप्रॉक्सिमेटली 200 वर्ष जुना आहे. आणि हे त्या झाडाचं नाव काय होता बोलतो? त्या झाडाचं नाव काय होतं? व्हाईट सिल्क कॉटन ट्री असं नाव आहे त्या झाडाचं. नको सर्दी आले.
मित्रांनो आता आम्ही लालबाग एक्सप्लोर करून निघालो आहे. हा आहे त्याचा व्ह्यू आणि हा आहे आतमधला व्ह्यू. थोड्या वेळात पूर्ण परत सुरू करणार. तर तुम्हाला भेटूया आता हॉटेलमध्ये. हर सफर में मुझे तू ही रहनुमा चाहिए जीने को. कण कण रडला रडला मन चंद्र आधीचे गागन. हे आली ती आली स्वप्न आली. ते रडला पाणी आला हे पाणी आण पूर्ण होत्या गाणी. हा गाडी पूर्ण होती बंदर. हे रडला तर मित्रांनो खूप मजा केली आम्ही. खूप थकलो आता आम्ही चाललोय स्ट्रीट शॉपिंग. जे मार्केट फिरतोय जरा बँगलोरमध्ये. तर बघूया मार्केटमध्ये काय काय आपल्या इथे सारखं. तो मजा आली ना भाई आज. भाई पैसा वसूल आहे. 8,300 रुपये फुल वसूल झालेले आहेत. आज आयुष भाईने पार्टी दिली. एका दिवसात झाले ते पण अजून 2 दिवस आहे. गिरे आणि हे सबस्क्रायबर किती आता? 400 मिलियन 50 मिलियन सॉरी 500 मिलियन झाल्यावर गिव्ह अवे एक लँड क्रुझर. आणि या भाईंकडून तू काय बोलतो 500 मिलियन झालं आयुषचं. आता 400 मिलियन आहेत. 500 मिलियन जर उद्यापर्यंत झालं तर तू काय देशील? मी छत्री वाटप करेन. छत्री वाटप करणार आहे BJP नावाची फुकट भेटलेली. ठीक आहे बाय.
मित्रांनो आम्ही आलो होतो तिथे स्ट्रीट शॉपिंग करायला असंच टाइमपास घ्यायचं तर काय नव्हतं असंच फिरायसाठी पुसायला लेडीजच काम येतो सगळं जेंट्ससाठी काय जेंट्ससाठी फक्त कुर्ता शर्ट इमानदारीची गोष्टीच नाही हो ना. तर मित्रांनो आम्ही आलो आता जेवायला टेरिसवर होऊ शकतं नाईट झाली आणि भाई पनीर खातोय आम्ही चिकन खातोय खाऊ अनलिमिटेड अनलिमिटेड का ठीक आहे दिले खाल्याने भाई आम्हाला जास्त दिले वन वे. तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता आमच्या जस्ट हॉटेलच्या साईडलाच आहे स्टारबक्स आहे म्हणून चालतच निघालोय बघा. स्टारबक्सला झालं रात्री आम्ही आता जे वाजले 9:30 वाजलेत. अर्धी गँग पुढे येते अर्धी काम कुठे गेली धावत धावत काय काय धावत सुटले काय माहिती. तर तुम्हाला भेटूया स्टारबक्सला डायरेक्ट. आणि बघा ट्रॅफिक बँगलोरची ट्रॅफिक आणि बँगलोरचा वॉटर सप्लाय अँड सिवेज बोर्ड आहे. स्टारबक्सला तर नीरज मी आणि आपले गँग अर्धी पुढे आहे तर जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो ऑर्डर दिला आहे तर घेतो थोड्या वेळात. भाई काय बाय बोलतो ना काय पाहिजे हाँ तो आपको फुटपाथ पे मिलेगी. आम्ही निघालो आता स्टारबक्स मधून. आयुष लोकेशन टाक ना भाई स्टारबक्स दाखव सकले काय नाम देख नाम मेरे एक नाम ही और ऑटो में जा रहे हैं हम लोग. नाद भाई नाद. आयुष ब्लॉग बनव.